नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते दिनांचा कैवारी या विषयावर. आपल्यापैकी पुष्कळाने डॉक्टर अभिजित सोनवणे यांचं नाव ऐकलं असेल. ते पुण्याला भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. मी पुण्याला गेलो तेव्हा त्यांना आवर्जून भेटलो आणि माझ्या परीनं यथाशक्ती मदतही त्यांना केली. या माणसानं अनेक भिक्षेकऱ्यांना अक्षरशः आपल्या पायावर उभं केलं आहे. त्यांना उद्योगाला लावलं, त्यांच्यातला माणूस जागा केला. पण त्यांचा हा इथपर्यंत झालेला प्रवास सोपा नाही. प्रचंड मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटातून त्यांना जावं लागलं. समाजाची उपेक्षा, हेटाळणी सहन करावी लागली. परंतु की न घेतले हे व्रत अंधतेने असं जाणून बुजून कठीण व्रत स्वीकारणाऱ्या आणि ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून निभावणाऱ्या एका ध्येयवादी तरुणाची ही कहाणी विचार करायला लावणारी आणि तितकीच प्रेरणादायी सुद्धा. म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा हे त्यांचं मूळ गाव. डॉक्टर अभिजित हे 1998-99 डॉक्टर झाले. घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तशातच लग्न होऊन पत्नीची जबाबदारीसुद्धा खांद्यावर पडलेली. खडकवासल्याजवळचं अगळंबे गाव या ठिकाणी त्यांनी आपली प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. पण प्रॅक्टिस चालेना. त्यांच्याकडे रुग्ण म्हणून यायला कोणी तयार नव्हतं. कारण अगदी साधं राहणीमान, कुठल्याही अंगानं डॉक्टर न वाटणारा हा साधा माणूस. अगदी 5 रुपये फी द्यायलासुद्धा त्यांना कोणी तयार होईना. शेवटी त्या गावातल्या सरपंचानं त्यांना सल्ला दिला की लोक तुमच्याकडं येत नाहीत तर तुम्ही लोकांच्याकडं जा, त्यांच्यावर उपचार करा. डॉक्टर अभिजित यांनी त्यांचा सल्ला शिरोधार्य मानून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला. पण तरीही लोक डॉक्टर अभिजित यांना डॉक्टर म्हणून स्वीकारायला तयार नव्हतेच आणि साहजिकच ते अत्यंत निराश झाले. त्या गावाबाहेर एक मंदिर होतं. त्या मंदिरात डॉक्टर अभिजित येऊन बसायला लागले. निराशेचे विचार त्यांच्या मनात गर्दी करत होते. त्या मंदिराच्या बाहेर एक 70-80 वर्ष वय असलेलं भिकारी जोडपं बसायचं. त्यांच्याशी ओळख झाली आणि ते डॉक्टर अभिजित यांना मुलासारखं वागवू लागले. त्यांना जेव्हा डॉक्टर अभिजित यांचे निराशाजनक विचार कळले तेव्हा त्यांनी या डॉक्टरांचा ब्रेनवॉश केला. त्यांनी सांगितलं की पोरा, अरे आपलं आयुष्य म्हणजे 3 पानांचं असतं रे. पहिलं पान म्हणजे जन्म, दुसरं पान म्हणजे मृत्यू आणि या दरम्यानचं तिसरं पान म्हणजे आपलं आयुष्य. ते खूप मौल्यवान असतं पोरा. ते असं निराशेच्या गर्तेत उधळून द्यायचं नसतं. आपल्याला झोप येत नाही म्हणून आपण करतो ते जागरण. आणि मला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं आहे या विचारानं जे जागतो त्याला जागृती म्हणतात. या जागरणापासून तर जागृतीपर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य असतं रे पोरा. आपल्या असण्याची कोणाला तरी जाणीव असणं म्हणजे आयुष्य आणि आपल्या नसण्याची कोणाला तरी उणीव भासणं म्हणजे आयुष्य. हे जीवनाचं सत्य या गरीब भिक्षेकऱ्यांनी डॉक्टर अभिजित यांना शिकवलं.
आता डॉक्टर अभिजित यांचा दिवस तिथंच बसण्यात जायला लागला. बऱ्याचदा त्यांना खाण्यासाठी काही नसायचं. लोक त्या भिकारी जोडप्याला शिळं पाकं, खराब, नासकं अन्न द्यायचे. त्यातलं चांगलं अन्न बाजूला काढून ठेवून ते भिक्षेकरी जोडपं डॉक्टर अभिजित यांना द्यायचं आणि स्वतःही ते अन्न ते खात असत. डॉक्टर अभिजित कधीकधी ते अन्न खायचे आणि कधीकधी आपल्या पत्नीसाठी सुद्धा घेऊन यायचे. कारण भुकेला लाज नसते. कितीतरी वेळा त्या भिक्षेकरी जोडप्यानं त्यांना मिळालेले पैसे औषधं घेण्यासाठी डॉक्टर अभिजित यांच्या खिशात टाकले. हळूहळू डॉक्टर अभिजित यांचे नकारात्मक विचार या भिक्षेकरी जोडप्यामुळं सकारात्मक विचारात बदलले. याच दरम्यान त्यांना नोकरीची एक छान संधी चालून आली. आयपास या आंतरराष्ट्रीय संघटनेत त्यांची महाराष्ट्राच्या हॉस्पिटलचा क्वालिटी कंट्रोल हेड म्हणून निवड झाली. आता त्यांना 4 लाख रुपये पगार मिळायला लागला. त्यांनी काही दिवस हे काम केलं, पण त्या भिक्षेकऱ्यांनी त्यांना जे सांगितलं होतं की आयुष्य म्हणजे जागरणापासून जागृतीपर्यंतचा प्रवास, ती जागृती डॉक्टर अभिजित यांना स्वस्थ बसू द्यायला तयार नव्हती. ज्या माणसांमुळे आपण इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना भिकारीच राहू द्यायचं का, या विचारानं त्यांना पछाडलं. आणि 2015मध्ये त्यांनी आपल्या या सोन्यासारख्या नोकरीवर अक्षरशः लाथ मारली आणि ते पुन्हा रस्त्यावर आले. पण यावेळी चांगल्या अर्थानं, चांगल्या हेतूनं आणि दृढनिश्चयानं भिक्षेकऱ्यांना आपल्या पायावर उभं करायचं हे मनात ठरलंच होतं. बेगर टू आंत्रप्रेन्युअर म्हणजेच भिक्षेकरी ते उद्योजक अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्या दृष्टीनं ते कामाला लागले. आता दिवसाचा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ ते या भिक्षेकऱ्यातच घालवायला लागले. त्यांना मोफत औषधोपचार करायला लागले. या सगळ्या गोष्टीत त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा हिची मोलाची साथ त्यांना लाभली. तिथंच ते जेवणखाण करायला लागले. या भिक्षेकऱ्यांशी त्यांनी नाती जोडली. ही नातीसुद्धा रक्तापलीकडची होती. कोणी त्यांची आई, कोणी आजी, कोणी मावशी, कोणी बाबा, कोणी भाऊ, अशी सगळी नाती निर्माण झाली. या सगळ्या भिक्षेकऱ्यांना कामधंद्याला लावणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी त्यांची मानसिकता बदलावी लागणार होती आणि त्यासाठी डॉक्टर अभिजित यांनी भावनिक आधार घेतला. एखाद्या आईला ते म्हणायचे, आई तू मला मुलगा मानतेस ना, मग माझी आई अशी भीक मागताना चांगलं वाटेल का मला? आणि तुला हे मान्य नसेल तर मी जातो, असं भावनिक आवाहन केल्यानंतर समोरची माणसं गहिवरायची. ती म्हणायची, लेकरा आता नको रे सोडून जाऊस, तू म्हणशील ते ऐकायला आम्ही तयार आहोत. मग अशावेळी डॉक्टर त्यांना जवळ घेतात, त्यांचा हात हातात घेतात आणि त्या हातांना काहीतरी काम देतात. त्यांच्यासाठी तो क्षण अतिशय महत्त्वाचा असतो. आज असे अनेक आजी आजोबा आणि युवक त्यांच्या प्रेरणेतून काहीतरी काम करून सन्मानानं आपलं जीवन जगत आहेत. असेच एक आजोबा व्यवसायानं नाभिक होते, पण मुलांनी घरातून बाहेर काढलं आणि त्यांच्यावर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली. त्यांना डॉक्टरांनी आधुनिक हजामतीचं साहित्य घेऊन दिलं, उभारी दिली आणि त्यांचं कौशल्य, त्यांचं बोलणं पाहता आज त्यांच्याकडे दाढी करण्यासाठी लोकांची गर्दी होते.
ही माणसं परिस्थितीच्या रेट्यामुळं भिकारी झालेली असतात. त्यांना खरं म्हणजे प्रेम, माया हवी असते. अशाच एका आजोबांची हृदयद्रावक कहाणी डॉक्टर अभिजित याने मला सांगितली. ते आजोबा हमाली काम करायचे. त्यांना एक मुलगी होती. त्यांनी हमाली काम करून त्या मुलीला शिकवलं, रक्ताचं पाणी केलं, IT इंजिनियर बनवलं. ते तिला लाडानं चिमणे म्हणायचे. पण दुर्दैवानं पुढं या आजोबांना कुष्ठरोग झाला. त्या मुलीला हे कळताच तिनं आपल्या बापाला टाकून दिलं. एवढंच नव्हे तर बापाची ओळखसुद्धा टाकून दिली आणि एका मुलाशी लग्न करून ती परदेशात निघून गेली. तिनं आपल्या नवऱ्याला आपल्याला वडील आहेत हे सुद्धा सांगितलं नाही. पण ते आजोबा मुलीच्या विरहानं अतिशय व्याकुळ झाले होते. ते डॉक्टर अभिजित यांना नेहमी म्हणायचे, मला माझ्या चिमणीकडे जाता येईल का हो? कुठलंही विमान आकाशातून गेलं की ते त्या विमानाकडं बघायचे. त्यांना वाटायचं माझी चिमणी तर आली नसेल. पण चिमणी भुरकन उडून गेली होती, पुन्हा परत न येण्यासाठी. एक दिवस त्या आजोबांनी आकाशाकडे पाहतच प्राण सोडले. असेच एक दुसरे आजोबा, त्यांना डोळ्यांनी कमी दिसत होतं, पायानंही पांगळे. पण एके दिवशी त्यांनी उकिरड्यावर एक मूल रडताना पाहिलं आणि त्यांच्यातला माणूस जागा झाला. त्या मुलाला उचलून घेऊन आणि ते घरी आले. त्याचा सांभाळ करायला लागले. दिसत नव्हतं म्हणून डॉक्टर अभिजित यांच्या मागं लागून आपले डोळ्यांचं ऑपरेशन त्यांनी करून घेतलं. आता त्यानं चांगलं दिसायला लागलं होतं. एक दिवस ते डॉक्टरना म्हणाले, मला माझे डोळे काढायचेत. डॉक्टरांना धक्काच बसला. कशासाठी? अहो, आत्ताच तर आपण ऑपरेशन केलं आहे आणि तुम्हाला आता चांगलं दिसायला लागलं आहे. तेव्हा ते म्हणाले की डॉक्टर साहेब, मी आणलेला तो पोरगा अंध आहे. त्याला माझे डोळे देता येतील का? केवढा त्याग आणि केवढं समर्पण. आपल्याला भिकारी आणि सामान्य वाटणारी माणसं प्रत्यक्षात किती महान असू शकतात, त्याचा प्रत्यय डॉक्टर अभिजित यांना या उदाहरणानं आला. आणि त्यांनी त्या बाबांना समजावलं की बाबा, तुमचे डोळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्या मुलासाठी आपण दुसरी काहीतरी व्यवस्था करूया, परंतु त्याला शिकवायचं असेल, त्याला वाढवायचं असेल तर तुमची दृष्टी चांगली हवी, नाही का? डॉक्टर अभिजित म्हणतात, रस्त्यावरची कुत्री मांजरीसुद्धा एकमेकांना चाटतात, एकमेकांवर प्रेम करतात आणि आपण आपल्याच घरातल्या आजारी वयोवृद्ध माणसांचा तिरस्कार करतो, त्यांना हातसुद्धा लावायला लाजतो. मला तुम्हाला मदत करावी अशी इच्छा असेल तर 3च गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही भिकाऱ्याला भीक देऊ नका. त्याच्याशी संवाद साधा. त्यांना तुम्ही माणसं आहात हे पटवून द्या आणि जमल्यास भीक मागण्यापासून परावृत्त करा. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याला काही काम देता आलं तर अवश्य द्या. त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला आशीर्वाद द्या की माझं हे काम बंद पडावं, म्हणजेच समाजात भिकारी म्हणून कोणी शिल्लक राहू नये. बाबा आमटेंनी ज्याप्रमाणे कुष्ठरोग्यांना त्यांच्यातल्या स्वची जाणीव करून दिली, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला, आनंदवन निर्माण केलं, तेच काम आज डॉक्टर अभिजित सोनवणे करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम. तर मंडळी, आज
इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. दिनांचा कैवारी दुःखिता सोयरा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा. दिनांचा कैवारी दुःखिता सोयरा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा. वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे, दरिद्राच्या झोपडीत गीता नित्य सांगे. वेदनेत जन्मे हरी संकटात रांगे, दरिद्राच्या झोपडीत गीता नित्य सांगे. दलिताच्या माथा धरितो मायेचा पिसारा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा. शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग, उभा रे श्रीरंग. घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग, घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग. उपदेत थंडी माझी पिऊनी निखारा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजेरा. देव नाही राऊळात नाही त्याकार, देव आहे तुमचा मुचा मानवी आचार. तापलेल्या पाऊलाला होई जो आसरा, मुला माणसात माझ्या